तर पेट्रोल डिझेल दरवाढीवरून सर्वसामान्यांचं नेमकं काय मत आहे ते आम्ही जाणून घेतलंय, पाहूया. आता आपल्याला सायकलची सवय नाही राहिली, त्याच्यामुळे हे 150पर्यंत तर नक्की जातील अशी अपेक्षा आहे. त्याच्यावर थांबलं तर आपलंच हे समजायचं. बाकी आता इथून पुढं वाट पाहायची का रोज किती वाढता फक्त. 105 रुपये 50 वरून आता 113 रुपये 18 पैसे झालेलं आहे. ही भाववाढ खरोखर अन्यायकारक आहे. सर्वसामान्य माणसाला गाडी चालवणं परवडणार नाही. फरक पडतोय ना आम्हाला. पगार कुठं वाढतो आमचा, पगार कुठं वाढतोय आमचा जेवढा. एवढी वाढ म्हणजे योग्य नाही आहे. कमीत कमी 3-4 रुपये ठीक आहे हो. एवढ्या वाढ म्हणजे जनतेला सर्वसामान्य परवडण्याजोगं नाही आहे. इमर्जन्सी कामासाठी पण गाडी काढायची का नाही काढायची हा प्रश्न आता पडलेला आहे समोर. महागाई वाढत जाते आणि पेट्रोल डिझेल हा भेटत नाही. बड्या मुश्किलने जिथे भेटतोय तिथेही आता अशी बोंब झालेली की आता पेट्रोल दरवेळेस वाढत चाललेलं आहे. गव्हर्नमेंटने सरळ एकदम रेट वाढवून द्यायला पाहिजे आणि फिक्स करून द्यायला पाहिजे की हे रेट झालेले आहेत. आणि पुरवठा जेवढं मागणी आहे तेवढा पुरवठा व्हायला पाहिजे बस.